मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण फॉर्म्स ऑफ ॲडजेक्टिव्हज पाहणार आहोत. तसं ॲडजेक्टिव्हचे 3 रूपं असतात. एक पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह फॉर्म. एकाच कर्त्याविषयी जर तुम्हाला बोलायचं असेल, त्याची विशेष माहिती द्यायची असेल, ती विशेषणामध्ये तर पॉझिटिव्ह फॉर्म वापरतो. कंपॅरेटिव्हमध्ये 2 कर्ते आहेत. थोडक्यामध्ये पॉझिटिव्हमध्ये सुद्धा कंपॅरेटिव्ह सारखंच आपण 2 कर्त्यामध्ये काय करू शकतो, एकाच गुणावरून तुलना करू शकतो. आणि सुपरलेटिव्ह म्हणजे 2 पेक्षा जास्त म्हणजे अनेकात एकाची तुलना करणे. यामध्ये बघा पॉझिटिव्हमध्ये पहिला शब्द तुम्हाला दिसतो बघा बिग. याचं बिगर आणि बिगेस्ट अशी रूपं झालेली आहेत. हे नेमकी कसं तयार झालंय? तर या शब्दाकडे जर आपण व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर त्याच्यात तुम्हाला एक लक्षात येईल की बघा याच्यामध्ये एक सी आहे म्हणजे कॉन्सोनंट आहे. त्याच्यानंतर वॉवल आहे आणि परत एक कॉन्सोनंट आहे. म्हणजे सिलॅबल लक्षात ठेवायचा. हा शब्द लक्षात ठेवा. सिलॅबल ज्याला मराठीमध्ये आपण अक्षर म्हणतो. पण त्याच्यामध्ये स्वराचं अस्तित्व असणं आवश्यक आहे. व्यंजन स्वर मिळून सुद्धा सिलॅबल तयार होतो. CVC म्हणजे 2 कॉन्सोनंटच्या मध्ये एक वॉवल आलेलं आहे. त्यावेळेला शेवटचं जे सी आहे, शेवटचं कॉन्सोनंट आहे, त्याचं स्पेलिंग काय होईल? डबल होईल. थोडक्यामध्ये डबल द एंडिंग कॉन्सोनंट अँड देन ॲड सफिक्स ER or EST टू दी ॲडजेक्टिव्ह. मग याच्यामध्ये बघा बरं, तुम्हाला इथं काय दिसतंय? हे बघा CVC आणि परत एंडिंग कॉन्सोनंट तुम्ही काय केलंय? त्याचा डबल केला आणि नंतर त्याला ER जोडलंय. इथं सुद्धा बघा तुम्ही CVC एंडिंग कॉन्सोनंट तुम्ही काय केलंय बघा, एंडिंग कॉन्सोनंट डबल केलाय, नंतर त्याला काय केलेलं आहे? सफिक्स जोडलंय EST. इथेही दिसतंय बघा. मग हाच नियम इथे वापरा बघा. हॉट बघा CVC इथे काय दिसतं तुम्हाला बघा, हॉटचं हॉटर एंडिंग कॉन्सोनंट डबल झालाय. हॉटेस्ट इथे सुद्धा डबल झालाय एंडिंग कॉन्सोनंट. फिटमध्ये पण बघा CVC इथे काय झालं बघा, फिटर एंडिंग कॉन्सोनंट डबल झालाय. इथे एंडिंग कॉन्सोनंट डबल होऊन EST लागले. थर्ड फॉर्म तयार झालाय. त्याच्यानंतर सॅड काय आलं याच्यामध्ये बघा, CVC इथे बघा बरं, सॅडर सॅडेस्ट. इथे बघा फॅट CVC फॅटर फॅटेस्ट. त्याच्यामध्ये डिम बघा CVC डिम डिमर डिमेस्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक कॉन्सोनंट वाढलेला दिसलाय, पण तो सुरुवातीला वाढलाय, लक्षात ठेवायचं. म्हणजे हे नियम CVC असं न राहता त्याला आणखीन एक सुरुवातीला आलेला आहे. पण एंडिंग कॉन्सोनंट मात्र काय होईल? डबलच होईल बघा. स्लिम स्लिमर स्लिमेस्ट. थीन मध्ये पण त्याचे बघा CVC आले. याच्यामध्ये एंडिंग कॉन्सोनंट काय डबल करा, थिनर थिनेस्ट. इझी मध्ये काय झालं बघा, वाय आधी व्यंजन आलेले त्यावेळेला वायचे काय होईल? आय होईल. लक्षात ठेवायचं. वायचं कन्वर्जन कशात होईल? आय मध्ये. इझी इझियर इझिएस्ट. हेवी बघा आलं का, हेवी हेवियर हेविएस्ट. ड्राय ड्रायर ड्रायएस्ट. बिझी तोच नियम आहे बघा. बिझी बिझियर बिझिएस्ट. होली होलियर होलिएस्ट. लवली आलं का LY? लवली लवलियर लवलिएस्ट. गे पण बघा बरं, आता इथे काय झालं, वायच्या आधी व्यंजन होते, इथं वायच्या आधी काय स्वर आले, तेव्हा ह्या वायचा काय होईल? सहसा तो उच्चार होणार नाही. पण गे मग याच्यामध्ये एंडिंग कॉन्सोनंट डबल करायचा नाही. तर परत काही जण येऊन डोकं लावतील, सर CVCच्या नियमात होतं, मग त्यावेळेला तुम्ही याचा डबल एंडिंग कॉन्सोनंट करायला पाहिजे होता. पण लक्षात ठेवायचं, त्यावेळेस वाय आणि W जर शेवटी आले तर त्यांचं एंडिंग कॉन्सोनंट डबल करता येत नाही. मग गेचं काय झालं? गेयर गेएस्ट. गे म्हणजे हॅपी. टॉल टॉलर टॉलेस्ट. क्लेवर याच्याकडे जरी ER असलं ते ओरिजिनल स्पेलिंग मधलं लक्षात. क्लेवरर क्लेवरेस्ट. ब्रेव ब्रेवर याच्यातलं E याच्याकडे होतं. आज समजा याच्यातलं E कॅन्सल झालं, परत ER लागलं. EST ब्रेव ब्रेवर ब्रेवेस्ट. नोबल नोबलर नोबलेस्ट. एबल एबलर एबलेस्ट. गुड आणि वेल लक्षात ठेवायचं. गुड हे याच्यामध्ये ॲडजेक्टिव्हचं काम करतंय आणि वेल हे जर याच्यामध्ये ॲडवर्ब ग्रेड धरला आपण, तरीही त्यांचं फॉर्म काय झालंय? तर सेकंड फॉर्म बेटर आणि बेस्ट. याचा अर्थ बेटर हे ॲडजेक्टिव्ह पण बनू शकते आणि ॲडवर्ब पण बनू शकते वाक्यातील उपयोगानुसार. तरी आपण ॲडजेक्टिव्हचे तिथे रूपात अभ्यासतोय. बेस्ट पण तसंच आहे बघा, हे पण ॲडजेक्टिव्हचं पण काम करू शकतं आणि त्याच्यामध्ये हे
ॲडवर्ब सुद्धा म्हणू शकते. बॅड, एविल, इल आलं का बॅड. बॅडचं काय झालं, लगे बॅडचं बॅडर करू नका, नाही तर परत डोकं लावताना सर CBCच्या नियमात बसत होतं, इथं बॅड बॅडर बॅडेस्ट व्हायला पाहिजे होतं, असं होणार नाही. मग काय बॅडचं काय वर्स, वर्स्ट. मचमध्ये बघा लगे मच्छर करू नका, नाही तर मच्छर करता. मच, मचचं झालं मोर आणि मोस्ट. लिटल, लिटलचं झालं लेस, लिस्ट. जसं आपल्याला माहिती आहे की लेस आणि त्याच्यामध्ये एक लेसर सुद्धा होते, पण आपल्याला माहिती आहे की लेसर हे नामाच्या आधी वापरतात, ॲट्रिब्युटिव्ह ॲजिटिव्हचं काम करते त्याच्यामध्ये. बघा परत लिटल, लेसर. मेनी, लगे मेनियर मेनियस्ट करू नका, मेनी हे संख्यावाचकासाठी. मोर, मोस्ट. ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट. आपल्या ओल्डचं समान आपल्याला माहिती नाही, ओल्डचं आणखीन होतं बघा बरं, एल्डर, एल्डेस्ट हे सुद्धा होतात, पण हे एकाच कुटुंबातील जर दोघं असतील त्याच्या तुलना करताना एल्डर आणि सर्वात मोठा असं जर म्हणत असेल कुटुंबातला तर तो होतो एल्डेस्ट. नियर, नियरर, नियरेस्ट. फारचं लगेच फारर नाही केलं, नाही तर तुम्ही लगेच नियम लावता CBCचा, तसं होणार नाही. इथे काय झालं, फारदर, फारदेस्ट. फोर, याच्यातलं ई कॅन्सल झालं बघा. फोर लगे काय आलं, फॉर्मर, फॉरमोस्ट. लेट, लेटर, लॅटर. आपण हे फॉर्मरचं अपोजिट म्हणून याला वापरतो, कशाला, लॅटरला. लक्षात ठेवायचं, हा दोघातला पहिला आणि हा दोघातला दुसरा. लेटेस्ट हे आपण टाईमसाठी वापरतो, रिसेंट म्हणून. फेमस काय झालं, मोर फेमस, मोस्ट फेमस. याला फेमसर, फेमसेस्ट झालेलं नाही, जरी यांच्याकडे 2 सिलेबल असले तरी. ऑनेस्ट, मोर ऑनेस्ट, मोस्ट ऑनेस्ट. युजफुल, मोर युजफुल, मोस्ट युजफुल. या पद्धतीनं करता येईल. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दोन कर्त्यातील तुलना, कर्त्यातील घ्या, दोन कर्त्यातील तुलना किती गुणावरून, बघा एकाच गुणावरून करताना त्या गुणदर्शक विशेषणाचे ER म्हणजे विशेषणाला ER प्रत्यय जोडले तर दुसरे तयार होते. परंतु काही विशेषणात दुसरं रूप अस्तित्वात नाहीये, मग त्यांच्या पहिल्या रूपाच्या आधी मोर हे ॲडवर्ब वापरावे. बघा, ही इज डॅश दॅन हिज ब्रदर, ही इज लेझियर दॅन हिज ब्रदर. ही इज डॅश दॅन यू, ही इज वर्स दॅन यू. नागपूर इज डॅश दॅन नाशिक, याच्यामध्ये आलं बघा हॉटर. नागपूर इज हॉटर दॅन नाशिक. शी इज डॅश दॅन यू, शी इज बेटर दॅन यू. परंतु ह्या नियमाला बघा बरं, आता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये किती कर्त्याले, एकाच कर्त्याच्या किती दोन गुणातील तुलना करताना, म्हणजे दोन्ही गुण तुमचे पॉझिटिव्ह फॉर्ममध्येच पाहिजे. लक्षात ठेवा, तुलना करताना पहिल्या गुणदर्शक विशेषणाआधी मोर हे ॲडवर्ब वापरावे, कारण दोन गुणात तुलना चालू आहे. लक्षात ठेवायचं. ही इज डॅश दॅन इंटेलिजंट. काहींचं लक्ष फक्त दॅनकडेच असतं, लक्षात ठेवायचं. आपल्याला कोणाकडे लक्ष द्यायचं, पुढे येणाऱ्या ॲडजेक्टिव्हकडे. म्हणजे हे जर पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये असेल तर इथे येणारा पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये पाहिजे, परंतु त्याच्या आधी तुम्हाला काय पाहिजे, जो गुण त्याच्या अंगात जास्त आहे कर्त्याच्या, त्याच्या आधी तुम्हाला मोर हे ॲडवर्ब वापरावं लागेल. म्हणून इथं लेझियर वापरता येणार नाही. उत्तर काय पाहिजे, मोर लेझी. ही इज मोर लेझी दॅन इंटेलिजंट. शी इज मोर बोल्ड दॅन ब्युटिफुल. म्हणजे पहिल्या वाक्याचा विचार जर केला तर हीज लेझीनेस इज मोर दॅन हीज इंटेलिजन्स. आणि इकडे काय झालंय की हर म्हणजे शी इज मोर बोल्ड दॅन ब्युटिफुल. जसं जसं काय आलं, हर बोल्डनेस इज मोर दॅन हर ब्युटी. ह्या अर्थानं आलेलं आहे. रमेश इज डॅश दॅन ग्रीव्ड. हॅपियर घ्यायचं नाही, काय करायचं तुम्हाला, मोर हॅपी. दिस टॉय इज डॅश दॅन चीप. इथे काय येईल, मोर गुड. याच्याकडे लक्ष ठेवायचं. पुढे कोण आलेलं आहे, ॲडजेक्टिव्ह आलाय का ते लक्षात ठेवा. नाही तर दोन कर्ते असते तर मग वरचा गुण आला असता, वरचा नियम लागला असता. पण इथं काय झालं, दोन गुणात तुलना चालू एकाच कर्त्याला, त्याच्यामुळे इथं मोर प्लस परत ॲडजेक्टिव्हचा फॉर्म वापरला गेलेला आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये एका कर्त्याची तुलना अनेकांशी किंवा काहींपैकी इतर अनेकांशी करताना काही द किंवा वन ऑफ द, नंतर विशेषणाचे किती रूप वापरायचे, तिसरे, म्हणजे त्याला काय लागेल EST प्रत्यय किंवा
जर विशेषणाचं EST असणार तिसरं प्रत्यय अस्तित्वात नसेल तर त्या विशेषणाच्या पहिल्या रूपाच्या आधी तुम्हाला काय वापरावं लागेल? मोर किंवा सॉरी मोस्ट हे ॲडव्हर्ब वापरावे लागेल. बघा, नागपूर इज द डॅश सिटी. मग इथं काही हॉट येणार नाही, काही हॉटेस्ट सिटी. द लागले म्हणजे सुपरलेटिव्ह आलं. ही इज द डॅश स्टुडंट. ही इज द बेस्ट स्टुडंट. मुंबई इज द largest of all the cities in Maharashtra. Mount Everest is the dash peak in the world, highest peak in the world. Lead is one of the dash metals, heaviest metals. आता उदाहरण बघा, शी इज द डॅश अँड डॅश गर्ल. मग इथं आता तुम्हाला दोन वेळेस विशेषण वापरा लागेल. मग काय, शी इज द मोस्ट इंटेलिजंट अँड ब्युटिफुल. ही मोस्ट इंटेलिजंट अँड मोस्ट ब्युटिफुल. तर लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये उत्तर क्रमांक 2 येईल, कारण तुम्ही हे ॲडव्हर्ब कॉमन काढू शकत नाही. आर्टिकल जरी कोणाचं असलं, ह्या नाऊनचं असलं तरी मात्र हे ॲडव्हर्ब ॲडजेक्टिव्हचे असतात. आता इथं दोन्हीकडे मोस्ट लागत होतं म्हणून तुम्हाला असं वाटू शकतो कॉमन काढा. पण जर एखाद्याला EST लागला असतं, समजा दिलं असतं बघा, शी इज द टॉलेस्ट अँड ब्युटिफुल गर्ल. उत्तर बरोबर आहे का? चुकलं. मग काय, शी इज द टॉलेस्ट अँड मोस्ट ब्युटिफुल गर्ल. म्हणजे दोन विशेषण वेगळे आहेत, तर वेगवेगळे त्यांना द्यावं लागेल तुम्हाला ॲडव्हर्बचे फॉर्म लक्षात ठेवायचे. दोन कर्त्यात एकाचा स्पष्ट उल्लेख करून तुलना करताना द नंतर विशेषणाचे दुसरे रूप म्हणजे काय, ER असणारे प्रत्यय असणारे किंवा विशेषणाच्या पहिल्या रूपात मोर हे ॲडव्हर्ब वापरावे. लक्षात ठेवायचं काय, दोन करतात एकाचा स्पष्ट उल्लेख होत असेल तर. उदाहरण बघा, ही इज द. काहींना असं पाहिल्या वाटतं की आर्टिकल द आलेलं आहे म्हणजे सुपरलेटिव्हच आहे, पण सुपरलेटिव्ह नाही. बघा, ही इज द डॅश ऑफ द 2 बॉईज. दोन पैकी एक इथं दिलेला लक्षात ठेवायचा, म्हणून इथं लेजियस्ट घ्यायच्या नादी लागायचं. उत्तर काय आलं? लेजियर. ही इज द लेजियर ऑफ द 2 बॉईज. शी इज द डॅश गर्ल ऑफ द 2. किती मुली आहेत त्या दोन पैकी? ही एक आहे. बघा, म्हणजे इथं काही बेटर. शी इज द बेटर गर्ल ऑफ द 2. ऑफ द 2 गर्ल शी इज द. नाही तर काही ना, द पाहिलं की असं वाटतं की काय घ्यावं, डार्केस्ट. चुकलं. उत्तर काय याच्यामध्ये? डार्कर. ऑफ द 2 गर्ल्स शी इज द डार्कर. ऑफ द 2 सब्जेक्ट्स इंग्लिश इज दी काय होईल? इझियर. बिटवीन राजू अँड राणी, राणी इज द. म्हणजे इथं शी इज द असं घेतलं असतं तरी चाललं असतं. राणी इज द काय घ्यायचंय? मोस्ट इंटेलिजंट का मोर इंटेलिजंट? कितीमध्ये चाललं बघा? बिटवीन राजू अँड राणी. उत्तर काय याच्यामध्ये? मोर इंटेलिजंट. आता काही विशेषणे बघा ज्यांच्या शेवटी तुम्हाला काय दिसतंय? OR. मी थोडासा कलर चेंज करतो याच्यामध्ये. यूज इथे काय दिसतंय बघा बरं तुम्हाला? OR. काय? ज्युनियर, सिनियर, इन्फेरियर, सुपेरियर, पोस्टेरियर, अँटेरियर, प्रायर. या OR काय दिसते बघा तुम्हाला? हे बघा, या OR ने शेवट होणाऱ्या कंपॅरेटिव्ह डिग्रीमधील विशेषणाआधी मोर हे ॲडव्हर्ब वापरू नये. काय नाही वापरायचं? मोर. ते ER नाही लक्षात ठेवायचं. इथे काय आलं? मोर ॲडव्हर्ब. तसेच विशेषणानंतर दॅन हे कंजंक्शन, थोडक्यामध्ये प्रिपोजिशनचं पण काम करू शकतं. दॅन हे कंजंक्शन वापरू नये. मग ह्या विशेषणानंतर काय वापरायचं तुम्हाला? फिक्स प्रिपोजिशन द्या, टू हे प्रिपोजिशन वापरावे. तसेच हाच नियम प्रिफरेबलला लागू आहे बघा. प्रिफरेबल आपण म्हणतो प्रिफर टू, प्रिफरन्स टू, प्रिफरेबल टू, यालाही टू हे प्रिपोजिशन वापरावे. आय एम सिनियर डॅश यू. आय एम सिनियर टू यू. ही इज ज्युनियर डॅश मी. लगेच ज्युनियर दॅन मी करू नका. इथं काय? ज्युनियर टू मी. choose the correct sentence. He is more superior to me. आता superior to बरोबर आहे, पण त्याच्या आधी काय जाणार नाही? more चालणार नाही, गेले. He is superior than हे चालणार नाही. He is more superior than हे पण चालणार नाही. इथे दोन चुका आहेत. He is superior to me हे झालं याच्यातलं करेक्ट आन्सर. That is preferable than चालणार नाही. That is more preferable हे पण नाही चालणार. दोन चुका याच्यात बघा. That is more preferable हे पण चुकलेलं आहे. That is more preferable to dishonor हे झालं याच्यातलं करेक्ट सेंटेन्स.
यूज मेजर याला बघा ओव्हर मेजर मायनर फॉर्मर लॅटर एल्डर अपर अटर इनर आउटर इंटेरियर एक्सटेरियर अल्टेरियर वरील विशेषणे ही मूलतः कोणत्या फॉर्ममध्ये कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये जरी असली तरी त्यांचा उपयोग मात्र पॉझिटिव्ह फॉर्ममध्येच केला जातो. म्हणजे तुम्हाला त्यांच्या पुढे ध्यान घेता नाही. थोडक्यामध्ये ही तर ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणूनच काम करतात, त्याच्यामुळे यांच्यानंतर ध्यान येणारच नाही आहे. त्यांच्या आधी मोर पण वापरता येणार नाही. बघा दिस इज अ मेजर ऑपरेशन हे याच्यातलं करेक्ट आहे. दिस वॉज ओनली अ मायनर मिस्टेक. मग याच्या दोनपैकी कोणतं बरोबर बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. दिस इज द मोस्ट मायनर मिस्टेक. मोस्ट जमणार नाही हे गेले याच्यात. दिस इज द मायनर मिस्टेक हे बरोबर आहे. मग करेक्ट काय झालं. ओनली बी हे आन्सर त्याच्यातलं. पुढे आणखीन बघा. चीफ युनिक युनिव्हर्सल एक्सलंट एक्स्ट्रीम कम्प्लीट परफेक्ट आयडियल एंटायर फुल युनॅनिमस इटर्नल. आता ही विशेषणे मूलतः हायेस्ट डिग्रीमध्ये आहेत आणि ती हायेस्ट डिग्री दर्शित असल्यामुळे त्यांना कंपॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीजमध्ये वापरू नये. म्हणजे यांच्या आधी मोर मोस्ट हे ॲड वापरायचे नाहीत. लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये बघा या अशा विशेषणाआधी मोर मोस्ट किंवा त्यांना ER EST सुद्धा प्रत्यय जोडायचे नाहीत. बघा याचे दे फॉर्म द मोस्ट आयडियल कपल हे तर चुकलेलं आहे. बघा धिस वॉज द युनिकेस्ट प्लॅन हे पण गेलं याच्यातनं. धिस वॉज द युनिक प्लॅन किंवा धिस वॉज अ युनिक प्लॅन असं म्हटलं तरी चालेल. ही इज द मोस्ट हे बघा गेलं याच्यातलं. टुरिझम इज द चीफेस्ट गेलं ना याच्यामध्ये. टुरिझम इज द चीफ प्रॉब्लेम इन द वर्ल्ड. पॉप्युलेशन इज द मोस्ट चालणार नाही. पाहू याच्या आधारित उदाहरण. आता दिलेल्या उदाहरणामध्ये करेक्ट आहेत का इनकरेक्ट आहे ते बघायचे. जर इनकरेक्ट असेल त्याच्यामध्ये दुरुस्त करूया आपण. बघा दिस इज द बेस्ट. आता तुम्ही एवढं जर वाचलं तर तुम्हाला करेक्ट वाटेल. लक्षात ठेवायचं. दिस इज द बेस्ट. पुढे बघा बेस्ट केव्हा आलं असतं जेव्हा दोनपेक्षा जास्त असतील. बघा धिस इज द बेस्ट ऑफ द 2 बुक्स. किती आले याच्यामध्ये 2 बुक्स. म्हणून याचा अर्थ आहे हे इथं चुकलेलं आहे. इथं काय पाहिजे होतं This is the better of the 2 books on this subject. Who is tallest? You or I? बघा किती मग तुलना चालली you or I. म्हणजे याच्यामध्ये इथे काय पाहिजे होतं टॉलेस्ट नको होतं. इथे काय पाहिजे होतं टॉलर. दोनच करता तुलना चालू आहे. इट इज मोर हॉटर. लक्षात ठेवा हॉटर आल्याच्या नंतर मोर हे ॲडवर्ब लागणार नाही. आय एम ज्युनियर दॅन. बघा इथं ज्युनियर सिनियर पाहिलं ना आपण. हे इथं चुकलेलं आहे. लक्षात ठेवायचं. इथं काय पाहिजे होतं आय एम ज्युनियर टू यू बाय 2 years. आय हॅव गिवन यू अ मोस्ट कम्प्लीट. कम्प्लीट आपण पाहिलं ना ऑलरेडी सुपर डिग्रीमध्येच असतात. त्याच्यामुळं हायेस्ट डिग्रीमध्ये असल्यामुळे याला मोस्ट लागणार नाही. हर कमांड ओव्हर द इंग्लिश लँग्वेज इज द मोस्ट एक्सलंट. ऑलरेडी हे ॲडजेक्टिव्ह आहे त्याला हे मोस्ट जमणार नाही आणि इथं आर्टिकल द सुद्धा चालणार नाही आहे कारण पुढे नाऊन कुठेही नाही आहे. मग काही याच्यामध्ये हर कमांड ओव्हर द इंग्लिश लँग्वेज इज एक्सलंट. द वेलफेअर ऑफ द सोल इज शुअरली प्रिफरेबल दॅन चालणार नाही. मग प्रिफरेबल काय पाहिजे टू दॅट ऑफ द बॉडी. This is one of the best and interesting novels that I have ever read. सगळ्यांना एक करेक्ट वाट मग दिस इज वन ऑफ द बेस्ट. बरोबर आहे. पण प्रॉब्लेम काय झाला हे ॲडजेक्टिव्हचं इथं फर्स्ट फॉर्म आहे. त्याच्या आधी आम्हाला काय हवं होतं मोस्ट. लक्षात ठेवायचं. दिस इज वन ऑफ द बेस्ट अँड मोस्ट इंटरेस्टिंग नॉवेल्स दॅट आय हॅव एव्हर रेड. विच इज द इझियर टू लर्न फ्रेंच जर्मन इंग्लिश. आता मला सांगा किती भाषा आहेत फ्रेंच जर्मन इंग्लिश. 3 भाषा आहेत म्हणजे 2पेक्षा जास्त आहेत. मग तुम्हाला इथं काय पाहिजे होतं इझिएस्ट पाहिजे होतं. दिस इज माय चीफेस्ट गेलं नाही इथे चीप पाहिजे. दिस इज माय चीफ ऑब्जेक्शन टू युअर प्लॅन. ही इज सिनियर आले तर सिनियर. इथे काय चुकलं ही इज सिनियर टू माय ब्रदर बट ज्युनियर. परत इथं पण एक चूक आहे. नाही तर काहींचं फक्त एवढं दुसरं काय लक्षात राहतं पुढचं लक्षात राहत ज्युनियर टू मी.
इवन द मोस्ट परफेक्ट ब्युटी विल हॅव सम डिफेक्ट्स. आता मला सांगायचं इवन द मोस्ट परफेक्ट ब्युटी. मग परफेक्ट ब्युटी म्हटल्यावर परत तुम्हाला हे चालणार आहे का याच्यातलं? हे पण चालणार आहे का? नाही. मग काय इवन परफेक्ट ब्युटी विल हॅव सम डिफेक्ट्स. द ताज ॲट आग्रा हॅज द मोस्ट वर्ल्ड वाईड रेप्युटेशन. याच्यामध्ये वर्ल्ड वाईड त्याच्यामुळे याच्यात तुम्हाला मोस्ट घेता येणार नाही. हॅज द वर्ल्ड वाईड रेप्युटेशन. अ म्युच्युअल फ्रेंड. आता काय चुकलं बघा. म्युच्युअल फ्रेंड ऑफ दिअर्स हेल्प देम टू सेटल द डिस्प्यूट. लक्षात ठेवायचं वादविवाद समजण्यासाठी म्युच्युअल फ्रेंड कामात पडणार नाही, तर कॉमन फ्रेंड पाहिजे. त्या दोघातला कॉमन फ्रेंड आवश्यक आहे. सामायिक मित्र. बिलॉंगिंग टू ऑल. गांधीजी हॅड द मोस्ट युनिक पर्सनॅलिटी. चुकलं याच्यामध्ये काही. गांधीजी हॅड अ युनिक पर्सनॅलिटी. कॉमन एरर्स ऑन द सिक्वेन्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. सिक्वेन्स माहीत असल्या पाहिजे. लक्षात ठेवायचं आपल्याला. आठवतं सिक्वेन्स. यामध्ये आपण एक पाहिलं होतं बघा. नाऊनच्या आधी तुम्हाला क्वालिटी असणारं घ्यावं लागेल. लक्षात ठेवायचं. क्वालिटीच्या आधी तुम्हाला डेफिनाईट नंबर असणारं घ्यावं लागेल. नंबरच्या आधी लक्षात ठेवायचं तुम्हाला ऑर्डर असणारा घ्यावा लागतो. यांच्या आधी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेटिव्ह घ्यावा लागेल. आणि डेमॉन्स्ट्रेटिव्हच्या आधी जर घ्यायचं असेल तर तुम्हाला इनडेफिनाईट नंबर. हे सिक्वेन्स आहे. कधी कधी यांच्या दोघात चूक येईन तर कधी कधी या तिघामध्ये चूक येईन. बघा बरं. दीज ऑल चुकलं की नाही तर बघा बरं काय पाहिजे होतं. ऑल दीज ही सिक्वेन्स त्याच्यामध्ये. ऑल दीज नॉवल्स आर वेल रिटन. वी हॅव फिनिश्ड द 3 फर्स्ट. चुकलं बघा. 3 फर्स्ट पाहिजे का फर्स्ट 3 पाहिजे. चॅप्टर्स ऑफ दिस. द 2 फर्स्ट चुकलं ना. काय पाहिजे होतं. द फर्स्ट 2 म्हणजे पहिले ऑर्डर आणि त्याच्यानंतर नंबर. लक्षात ठेवा. द फर्स्ट 2 कॉलम्स ऑफ द न्यूजपेपर. द फर्स्ट 2 कॉलम्स ऑफ द न्यूजपेपर आर बॅडली प्रिंटेड. एकच आहे बघा. आयडेंटिफाय करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्स ते लिहून गेलं. धिस बॉय इज स्ट्रॉंगेस्ट दॅन दॅट. मला सांगा धिस बॉय आणि तिकडं दॅट बॉय दोघांचा तुलना चालू आहे. मग स्ट्रॉंगेस्ट कशाला पाहिजे इथं. हे चुकलं. स्ट्रॉंगर पाहिजे होतं. विच ऑफ दीज 2 पेन्स. किती पेन्स ना सांगा. 2 पेन्स. हे सगळ्यात महत्वाचं आहे. 2 पेन्स इज. इथं काय पाहिजे होतं. गुड नाही पाहिजे. इथं काय पाहिजे. बेटर. द मराठाज आर स्ट्रॉंगर दॅन द मद्रासीज. हे याच्यातलं करेक्ट. मग करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे. ए बी तर चुकलं याच्यातले. मग काय झालं. ओनली सी त्याचं आन्सर आहे. तर अशा प्रकारे आपण ॲडजेक्टिव्हची उदाहरणं पाहिली.